ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। ही टायमिंग आहे रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि किशोर आणि कृष्णाचा वाढदिवस होता। तर वाढदिवस सेलिब्रेट केला आणि तुम्ही विचारत होता की ताई किशोर आणि कृष्णा एकाच बहिणीची मुलं आहेत का? तर होत आहे मग किशोर कृष्णा एकाच बहिणीची मुलं आहेत, म्हणजे तिसऱ्या नंबरची बहीण अश्विनी जी पुण्याला राहते तिची मुलं आहेत। तर त्यांचा वाढदिवस होता, तर वाढदिवस वगैरे सेलिब्रेट केला, सगळ्यांनी केक एन्जॉय केलं, जिलेबी आणलेली होती, चॉकलेट आणलेलं होतं। माझा शुक्रवारचा उपवास होता, मी काही खाल्लेलं नव्हतं, बाकीच्यांना सगळ्यांना खाल्लेलं होतं। छान बर्थडे सेलिब्रेट केला आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं। आणि आता मी इथं बनवत आहोत सांग तेलच्या बनण्यासाठी, उद्या तेलच्या बनणार आहे, कारण आज होता बनवण्याचा कार्यक्रम आणि शनिवारी गॅप ठेवलेला आहे आणि शनिवारी आम्ही तेलच्या बनवणार आहोत, म्हणजे शिरोळी बनवायची आहे, बुंदीचा लाडू आणि तेलची। आणि सांज बनवण्याची पद्धत म्हणजे वेगवेगळ्या आहेत, म्हणजे जसं गहू भाजून घेऊन आपण त्यामध्ये गुळाचं पाणी मिक्स करतो, पण आम्ही इकडे रवाच घेतलेला आहे। चाचणी पण आम्ही गुळाची अगोदरच बनवून ठेवलेली होती, कारण ही पूर्णपणे गार झाली तरच मिक्स करायचं असतं। तितकं मला माहिती नाही, कारण आपण घरी बनवतो ते थोडंफार असतं, पण हे लग्नाची शिदोरी बनत आहे तर जास्त प्रमाणात बनत आहे, त्यामुळे काकू सांगत खूप मोठा असतो आपल्याला, जसं आपण बनवत गेलो तसं आपल्याला समजत जाते की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे। पहिल्यांदा ज्यांना माहिती आहे त्यांना विचारायचं इकडे काकू जशा पद्धतीने सांगत आहे तशाच पद्धतीने आम्ही इकडे सांग काकूच मिक्स करत आहे, सांगत पण की अशा पद्धतीने करायचं असतं, म्हणजे व्यवस्थित गार झाली तर मिक्स करायचं आणि रात्री झाकून ठेवायचं आणि मग मॉर्निंगपर्यंत हे सांग आणि आज पण माझा आवाज व्यवस्थित येत नाही, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे, कारण सर्दी खूप झालेली आहे। जसं लग्नामध्ये खूप धावपळ झाली तिथलं पाणी इथलं पाणी चेंज झाल्यामुळेही आवाज आहे ना ते बदलू शकतो, तसंच माझं झालेलं आहे। तर सांज वगैरे मिक्स करून ठेवलेले आहे आणि आता सगळेजण जेवण करत आहे। जेवणामध्ये आज खिचडी बनलेली आहे, म्हणजे आणि काकू पण आता परत घरी जात आहेत, म्हणत आहेत मॉर्निंगला लवकर येतील, तोपर्यंत सगळी कामं आवरून घ्या आणि आल्यानंतर आपण तेलच्या बनवूया। आणि इथं सगळ्या ताईंना पण सांगितलेलं आहे, सगळेजण गावाकडे ना सगळेजण जमा होतात तेलच्या, म्हणजे काही लग्नाचं किंवा काही आपलं घरचं छोटं मोठं कार्यक्रम आहे, सगळेजण जमा होतात, म्हणजे वेगळे त्यांना सांगायचे किंवा जास्त या महिन्याची घरी येणं इथं स्वतःहून सगळे जमा होतात आणि सगळे एकत्र मिळूनच काम करतात गावाकडे, हे मला सगळं छान। शिटीला कसं आहे आपल्या घरी आपणच 10 वेळा त्यांना बोलावं लागतं, 10 वेळा फोन करावा लागतो, तेव्हा कुठं येतात, पण तसं काही नाही, जास्त मानपान कोणाला लागत नाही, सगळं करू लागतात। तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे, आजचा वार शनिवार आहे आणि तारीख आहे 3। सोनांच्या रंगाला फक्त 2 दिवस बाकी आहेत, म्हणजे उद्या तरी कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे, म्हणजे जी 4-5 दिवस झाला आम्ही तयारी करत आहोत, तर आता ती तयारी संपलेली आहे आणि उद्या कार्यक्रम आहे, म्हणजे उद्या पोंकाचा कार्यक्रम पण आहे, देवकार्य पण आहे, उद्या नवरी जाणार, तर उद्या तरी खूप धावपळ होणार आहे। तिकडे अर्चना बनवत आहे भाकरी आणि कल्पना गॅसवरती इकडे वरण भात भाजी सगळं बनवलेलं आहे। भाकरी मात्र चुलीवर बनवत असतात गावाकडे, म्हणजे आईला चुलीवरची भाकर छान लागते आणि छान भाजते पण, खरपूस भाजते ती भाकर। सगळेजण एक एक कामं धरून बसतात, म्हणजे जास्त बहिणी असल्याचा हाच फायदा असतो की जास्त कामाचा एकावरती लोड येत नाही, सगळेजण एक एक कामं धरून इकडे कामं करत आहेत आणि मी इकडे लागले तेलच्याचं पीठ मळण्यासाठी, म्हणजे कणिक मळून ठेवत आहे, कारण आता तेलच्या बनणार 200-250 तेलच्या बनणार, त्या हिशोबाने कणिक मळायची आहे। तर मी थोडं तेल मळत आहे, कारण इतकं खूप सारी घेतली तर व्यवस्थित मला मळता येत नाही, म्हणून मी 4-5 किलो कणिक घेतले आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स केलं आणि मळून ठेवलं, असं 2-3 वेळा मी मळून ठेवलेलं आहे, म्हणजे 10 ते 15 किलो कणिक मी मळून ठेवलेले आहे। आणि इकडं कोणाची आंघोळच होत आहे, कोणाचा चहा, कोणाचा नाश्ता, कोणाचं काही चालू आहे, सगळ्यांचा आपापला गोंधळ, म्हणजे 4 चौघं जमलेल्या सगळ्यांचा आपापलं सुरू असतं आणि आंघोळीला पण नंबर लावूनच तिथं आंघोळ होत आहे, एकाची झाली की एकाची, कारण खूप सारी मंडळी जमलेलो आहोत, तर असं सगळ्यांचं आपापलं चालू आहे। मी लागते माझ्या कामात, म्हणजे मला हे तेलच्याचं जे आहे म्हणजे आता शिदोरी बनवायची तरी सगळी तयारी मी करत आहे, कारण सगळ्यांची मुलं लहान आहेत, त्यामुळे त्यांना म्हणजे आंघोळ घालणं जेवण खाणं त्यांचं चालू आहे तिकडं, तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेते। तर इकडं आजीकडे मी आलेले आहे, म्हणजे आता आईचं घर कसं छोटंसं आहे आणि इकडं चूल जे घातलेली आहे तिथं सगळ्यांना बसण्यासाठी तितका स्पेस नाही आहे, म्हणून इकडं आलेले आहे मी आणि इकडच्या बाजूला तिथं चूल घालणार आहे आणि इथंच तेलच्याची आहे ती तयारी होणार आहे, म्हणजे तेलच्या वगैरे बनवणार, आता सगळेजण येणार बसण्यासाठी, इकडं छान व्यवस्थित स्पेस पण आहे आणि हवा पण येते, इकडं कूलर फॅन सगळं हे पण ठेवलेलं आहे, म्हणून इकडं आलेलो आहोत। आणि इकडं बघू शकता सानवीचा खूप धिंगाणा असतो, खूप
मस्ती ती करत असते. अर्चना तीच म्हणत आहे, तू इतकी मस्ती का करते, म्हणजे शांत बसणार नाही आहे असं आहे तिला. जे तिला पाहिजे ते ती करणारच करणार, कितीही सांगा ऐकत नाही आहे. तोच गोंधळ चालू आहे. शिवमला कुणालाच घेऊ देत नाही. ते शिवम आमच्याकडे येत आहे पण आम्हाला म्हणते की शिवमला घ्यायचं नाही, माझ्यापाशीच राहू द्या. तिचं म्हणणं असं असतं. तिचं वेगळंच नाद आहे. म्हणजे आमचा गोंधळ वेगळाच की कशा पद्धतीने काय काय तयारी करायची, उद्याचा कार्यक्रम कसा कसा होणार सगळा विचार ते चालू आहे. इकडं मुलांचा वेगळाच धिंगाणा चालू आहे. सानवी असं करत आहे की शिवमला धरायला लागलेली आणि शिवम जात आहे वैष्णवीकडे. तर चालेल एन्जॉय एकमेकाला हे करणं केव्हापासून सुरू आहे आणि हेच खरं प्रेम आहे. तर इकडं तेलच्याची तयारी करण्यासाठी मी सांस आणून ठेवलेलं आहे आणि कणिक पण मी मळून ठेवलेले आहे. म्हणजे कणिक एक अर्धा तास 1 तास भिजली पाहिजे तेव्हाच तेलच्या छान बनतात, म्हणून मी अगोदरच कणिक मळून ठेवलेले आहे. आणि इकडं मी चूल करणार आहे. म्हणजे छान असं खुल्या वातावरणामध्ये छान वाटतं ना. म्हणजे आता सगळे मिळून बनवणार आहे. मी स्पेसही जास्त लागणार होता आणि हवा पण लागणार आहे कारण गरमी खूप आहे ना. तर छान एकदम खुलं वातावरण आहे. इकडे हवा पण येते, समोर झाडं पण आहेत फुलाची, कूलर वगैरे पण ठेवलेला आहे, म्हणून इकडंच आम्ही सगळी तयारी करत आहोत. तर शिवमला मी घेतलेले सानवीचं रडणं चालू आहे कारण अर्चना ना शिवमला घेत होती आणि तिला देत नव्हती म्हणून तिला राग आलेला आहे, म्हणून अर्चनाला असं करत आहे ते. कारण तिचं म्हणणं एकच आहे की शिवमला कोणी घ्यायचं नाही. शिवम म्हणजे तिचा भाऊ आहे लाडका, तो कुणालाच हात लावू देत नाही आहे. तिचं वेगळंच चालू आहे. तर मी म्हटलं शिवम आमचाच आहे, तो पण आमची आहे, का असं करत आहे तिला तेच विचारत होते. तर आता मम्मीकडे गेलेली आहे. तर ह्यांचा दिवसभर असाच गोंधळ चालू असतो. तर अश्विनीला म्हटलं की सगळं तिकडचं घेऊन ये, मी इकडं चूल करते तोपर्यंत आणि मग सगळ्यांना बोलवून घेऊन या तोपर्यंत. म्हणजे आता मॉर्निंगची वेळी सगळ्यांची कामं इतके लवकर आवरणार नाहीत कारण यावेळेत स्वयंपाक पाण्याची घाईगडबड असते आणि सगळेजण शेताकडे जाणार असतात. तर त्यांना जेवणं खाणं टिफिन भरून देणं ही घाईगडबड सगळ्यांच्या घरी असते. गावाकडे मॉर्निंगला सगळेजण शेताला लवकर जातात. तर 10-11 वाजेपर्यंत सगळेजण येतील, तोपर्यंत आम्ही चूल वगैरे घालणं सगळं आणून ठेवणं हे सगळी तयारी करत आहोत. आणि जे आमची घरची कामं आहेत ते पण आवरलेले आहेत. कपडे इकडं कोणी धुवत आहे, कोणी उन्हाला टाकत आहे. म्हणजे दोघी तिघी कपडे धुवत आहेत. म्हणजे अरुण आहे, अश्विनी आहे. कपडे धुण्याचं काम सुरू आहे कारण कपडे इतके पडत आहेत ना, जसं की धोब्याच्या घरी कपडे पडतात ना त्यापेक्षा जास्ती पडत असतील कारण खूप सारी मंडळी आहोत. कपडे धुवायला आरामात 2-2.5 तास तरी लागणार आहेत. एक जण धुतं दुसरं वाळू घालतं, त्यामुळे थोडंसं होतं, म्हणजे एकट्यावरती जास्त लोड येत नाही. तर असं तिकडे चाललेली आहेत घरची कामं. मी काही स्वयंपाक कपडे ही कुठलीच कामं मी केली नाहीत. आंघोळ झालेली आहे, मी कणिक मळली कारण मला ही शिदूरची तयारी करायची होती, नंतर लेट होणार आहे आणि तेलची ना जाड असते. तर छान ते हडकली पण पाहिजे, म्हणजे उद्याची शिदोरी पॅक करून द्यायची आहे उद्या नवरीसोबत. त्यामुळे थोडीशी घाईगडबड मी इकडं करत होते कारण काल तरी वेळ भेटलेलाच नाही. कालचा दिवस कसा गेला मी शेअर केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही म्हणत होता ताई फक्त सोनलचं आणि तुमच्या बहिणीचंच तू गुणगान करते, भावाचं काही सांगत नाही, असं का? तर असं काही नाही ताई, आम्ही 7 बहिण्यामध्ये 1 भाऊ आहे. तर खूपच लाडका आमचा भाऊ आहे. तर त्याच्याबद्दल किती सांगेन तितकं कमीच आहे. आम्ही खूप त्याला सगळेजण प्रेम करतो. भावाचं पण सांगत असते, पण घरच्या कामामध्ये ना आम्ही सगळ्या बहिणीच मिळून करत आहोत, म्हणून आम्ही सगळ्या बहिणींचंच तुम्हाला दाखवत आहे. भाऊ बाहेर असतो, बाहेरची कामं तो आवडत असतो किंवा शेताकडे जाणं, आणि तसं तर तो बेंगळुरूला राहतो, त्यामुळे जास्त व्हिडिओमध्ये तो तुम्हाला दिसत नाही आहे. जेव्हाही येतो खूप दिवसाच्या नंतर येतो. आता लग्नाच्या कार्यक्रमामुळे आलेला आहे. शेताकडची कामं असतात, म्हशी आहेत 2-3, त्यांना चारा पाणी, परत बाहेरची काही कामं, काहीतरी आणून द्यायचं आहे तर तो आणून द्यायचं, ही सगळी कामं करतो, त्यामुळे जास्त तो व्हिडिओमध्ये येत नाही. आणि आता ही सगळं जी तयारी आम्ही करत आहोत तर यासाठी लागणार लाकडं, कारण चुलीवरती मी हे तेलच्या तळणार आहे. तर भैयाला सांगितलेले की शेताकडून थोडीशी लाकडं घेऊन ये, जी फोडलेली मोठी लाकडं असतात ना ते आणण्यासाठी. तर इथं बघू शकता माझा भाऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर तो घरी आला ना सगळे त्याच्या भोवताले असं होतात ना की त्याला बाहेरच जाऊ देत नाहीत. सगळ्या भाची आणि भाच्यामुळे तो वैतागून गेलेला आहे. आल्यानंतर मामा म्हणजे एकच मामा आहे आणि खूप लाड करतात सगळे त्याचा. आल्यानंतर सगळेजण जवळ जातात, भाची आणि भाची, आणि तो दिसत नाही त्यामध्ये, इतके जण झालेलो आहोत. त्यामुळे जास्त तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दिसत नाही. नाहीतरी जसं आम्ही बहिणीवांचं प्रेम आहे ना तसंच भावावरती आमचं सगळ्यांचं प्रेम आहे. तर इकडं भैयाला सांगितले की लाकडं वगैरे घेऊन ये, तोपर्यंत आम्ही इकडं बाकीची तयारी करू. आणि मा इकडं काहीतरी सांगत आहे, म्हणजे आजी काहीतरी सांगत आहे आणि तिला ऐकू जात नाही. आम्ही कितीही वरडो समजत नाही, ती तिचं सांगत असते. आम्ही तर जर दूर थांबून जर एखादी बोललं काही तिला अजिबात आवाज जात नाही. जवळ जाऊन इशारा करूनच सांगावं लागतं. माहितीच विचारत होती की इथं तेलच्या करत आहोत का, आज काय काय करायचं, सगळं विचारत आहे, पण आवाज जात नाही व्यवस्थित. म्हणजे वयानुसार आता व्यक्तीचं बदलतं ना, तसंच आहे आजीचं पण. जवळ बसून इशारा करून सांगावं
सांगावं लागतं तिला, तेच मी सांगत होते. आणि आता चूल तर इकडे घातलेली आहे, विटाची केलेली आहे मी, आणि कढई ठेवलेली आहे. आणि अगोदर चुलीची आणि गणपती बाप्पांची पूजा अगोदर मी इकडे करत आहे आणि मगच कढईमध्ये तेल ओतणार आहे. आणि अश्विनी, रोहिणी सगळ्यांना मी तेलच्या बनवायला बोलवलेलं आहे इकडं, कारण आता सगळ्यांना सांगून आलेलं आहे. पण जसं मी तुम्हाला म्हणलं की सगळे आता शेताकडे जाण्याच्या घाईगडबडीत असतात, तर त्यांचं दिवसभराचं तिकडे द्यायचं असतं. कारण ऊन खूप भयानक आहे, त्यामुळे जास्त जरा घरी शेताकडे होत नाही आहेत. मॉर्निंगला एक वेळा गेलं की जी ही कामं आहेत ते करतात, जेवण करून दुपारी तिथं झोपतात. म्हणून सगळं मॉर्निंगला जे आहे ना स्वयंपाक पाणी करून टिफिन भरून द्यायचं असतं सगळ्यांना. तर यावेळी थोडीशी घाईगडबड असते सगळ्यांच्या घरामध्ये, मॉर्निंगची धावपळ कशी असते सगळ्यांना माहितीच आहे. तर थोड्या वेळाने येतील सगळेजण. तर आता त्यांचा वेट करेन, तर मला खूप लेट होत होता, कारण जास्त प्रमाणात तेलच्या करायच्या होत्या. तर मला आपण खूप जण आहोत घरामध्ये, तर 5 सुवासिनी आपण चुलीची पूजा करू, आपण हळदी कुंकू लावून घेऊ आणि नाव घेऊन इकडं तेलच्या बनवायला सुरुवात करूया. मग जेव्हा सगळेजण येतील तेव्हा त्यांनाही हळदी कुंकू लावून मग ते पण तेलच्या करतील. म्हणून आम्ही इथं थोडा वेळ वेट केलं सगळ्यांचा. मग नंतर मी म्हटलं की आपण करूया, जेव्हा ते येतील तेव्हा त्यांचं पण हळदी कुंकू लावू, नाव घ्यायला लावू आणि मग तेलच्या करायला बसूया. तर इकडं आम्ही सुरुवात केली फक्त सगळ्या बहिणी मिळूनच. तर इकडं चुलीची पूजा आम्ही 5 जणीने केलेला आहे, कुंकू लावून घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तेल जोपर्यंत की गरम होत आहे तोपर्यंत आम्ही इकडे तेलच्या बनवून. तर इकडे सगळे आम्ही बहिणी बसलेलो आहोत आणि सगळे चिल्ले सगळे आलेले आहेत, म्हणजे आमची बच्चा पार्टी आमच्यासोबतच असते. आमच्यापेक्षा जास्त त्यांचा गोंधळ असतो. तर इथं खाली एक चटई अंतरलेली आहे, त्यावरती एक जे प्लास्टिकचं जे पोतं येतं ना ते अंतरलेलं आहे, म्हणजे आता पीठ वगैरे पडलं तर खाली पडू नये म्हणून मी एक पोता अंतरलेला आहे अशा पद्धतीने. आणि त्यावरती सगळं पीठ वगैरे ठेवलेलं आहे. आणि बेलनं पोळपाट हे पण शेजारच्या ताईचं 1-2 आम्ही आणलेले आहेत, कारण घरचं एकच होतं आणि आम्ही बनवणार 4-5 जणी होतो, म्हणून ते पण घेऊन आलेलं आहे. इकडे आता आम्ही तेलच्या बनवायला सुरुवात केलेली आहे. तर कणिक थोडंसं मऊ करून घेत आहे अश्विनी, म्हणजे छान सॉफ्ट असं कणिक असलं पाहिजे. जसं सांज आहे ना तशाच पद्धतीने कणिक लागणार आहे, कारण कणिक जास्त थिक झालं, सांज थोडीशी सैल झाली तरी पण तेलची व्यवस्थित बनणार नाही. आणि जास्त थिक सांज झाली आणि हे कणिक जे आहे ना जास्त सैल झालं तर काय होतं ना, ते सांज जे आहे ना आतमध्येच बसते आणि कडेला ते येत नाही, फक्त पीठ राहतं. पण इथं थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. तर सांज तर एकदम परफेक्ट बनलेली आहे, फक्त कणिक जे आहे ना ते मी छान थिक मळलेलं होतं, तर अश्विनीने थोडंसं सॉफ्ट करून घेतलेलं आहे थोडंसं. आणि इकडं जे लाट्या बनवून देत आहे. आणि इकडं आम्ही आता हे तेलचीचा उंडा भरत आहोत. जसं पुरणपोळीचा उंडा भरतो ना तशाच पद्धतीने तेलचीचा पण भरायचा आहे आणि लाटायचा हलक्या हातानं. तेलची ना जाड असते, एकदम पातळ अशी करायची नसते, जाड आणि छोटीशी तेलची आम्ही बनवणार आहोत. म्हणजे जास्त जाड आणि मोठी आपण बनवली तर ते शिदूरला द्यायलाही तितकं ठीक वाटत नाही, म्हणून छोट्या तेलची आम्ही इकडे बनवत आहोत. तिकडे बघू शकता अर्चनानं तेलची लाटलेली आहे, मी भरून देत आहे, अर्चना लाटत आहे आणि तिकडे रोहिणी पण लाटत आहे. अरुणा कपडे धुवून आत्ताच आलेली आहे, तिची मुलगी खूप रडत होती तर तिला घेऊन बसलेली आहे ती. आणि आता इकडे आम्ही सगळेजण म्हणजे एन्जॉय करत सगळी कामं आवरत आहोत. कितीही कामं असो, कामाचा जास्त लोड येत नाही, कारण आम्ही खूप जणी आहोत. 1-2 असलो ना थोडंसं कामाचा लोड येतो आपल्याला, कारण लग्नाची तयारी खूप असते, खूप सारी कामं शिदोरी वगैरे करणं हे ते खूप तामझाम असतं. तर सगळेजण आहोत, त्यामुळे आईला पण तितकं टेन्शन नाही आहे. आईनं म्हणजे सगळ्यांना फोनवर बोलणं, सगळेजण या उद्या म्हणजे उद्या देवकार्य आहे, तर तिकडं मामाला फोन लावणं, आत्याला फोन लावणं, आईचं काम तिकडं चालू आहे. सगळ्या पाहुण्यांना निमंत्रण देणं सुरू आहे त्यांचं. तोपर्यंत आम्ही इकडे सगळी शिदोरीची तयारी करत आहोत. तिकडे तेलच्या बनत आहेत. आता ह्या दोघीजणच्या तेलच्या म्हणजे दोघीजण उंडे भरून देत आहेत, दोघीजण लाटत आहेत. आणि तोपर्यंत मी इकडं तळायला बसलेले आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे. अगोदर एक तेलची टाकून मी बघितली की तेल व्यवस्थित गरम झालं की नाही. तर इकडे बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे. पहिली तेलची जी आहे ना ती थोडीशी म्हणजे अशी निघाली ना, म्हणजे तेल तितकं मला वाटतं व्यवस्थित गरम झालेलं नव्हतं, तर इकडे थोडासा वेळ जास्तच लागला मला. तर एक तेलची मी तळलेली आहे. आणि इकडं या तेलामध्ये थोडीशी हळदी पावडर आम्ही टाकलेली आहे. म्हणजे अर्चना म्हणत होती, म्हणजे अर्चना ना गावाकडे राहते, तिला खूप काही माहिती आहे यामधलं. म्हणजे ती ना तेलच्या वगैरे बनवायला जाते, शिदूरचं काही बनवायचं आहे तर गावाकडे कसं सगळे मिळून मिसळून करत असतात, त्यामुळे तिला थोडंसं जास्त माहिती आहे. ती सांगत होती की ताई त्या तेलामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकायची, म्हणजे तेलचीला कलर खूप छान येतो. तर अशा पद्धतीने जर आपण असं मिळून मिसळून केलं
तर काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, ते पण माहिती होतात की कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर थोडीशी हळदी पावडर टाकली आणि दुसरी तेलची मी टाकलेली आहे. तर तेलचीला खरंच कलर खूप छान आलेला होता. आणि इकडं भैया बसलेले जाळ घालत, म्हणजे आत्ता मी लाकडं आणायला लावलेले होते, कारण आता तुराटी वगैरे घातली तर तिथं व्यवस्थित ते तेल गरम होणार नाही, छान असा दणदणी जाळ लागणार होता. म्हणून मी इकडं लाकडं आणायला लावत भैयाला. तर भैया लाकडं आणला आणि ते चुलीत घालत बसलेला होता आतापर्यंत, आणि मी तेलच्या तळत होते. तर इकडे बघू शकता छान असा कलर येत आहे तेलचीला, आणि तेलची जाड अशी बनत आहे, म्हणजे छान जाडच तेलच्या असल्या पाहिजे. तर इकडं लग्नाची शिदोरी बनत आहे. आता फक्त बुंदीचे लाडू बनवायचे आहेत. ते रात्री आचारी येणार आहेत स्वयंपाकाला, म्हणजे उद्याचा स्वयंपाक. बुंदीचे लाडू, भाजी, भात, चपाती सगळं म्हणजे त्यांना सांगितलेली लिस्ट बनवून दिलेली आहे. तर ते येतात, त्यावेळेतच आम्ही बुंदीचे लाडू बनवणार आहे. आता फक्त आज तेलच्या बनतील, परत संध्याकाळी बुंदीचे लाडू बनणार आहेत. उद्याची शिदोरीची तयारी पूर्ण आज होणार आहे. तर इकडे बघू शकता सगळेजण आता आलेले आहेत, म्हणजे जसं आम्ही सुरुवात केली होती तेलच्या बनवायला, थोड्याशा तेलच्या मी बनवल्या, तितक्या सगळेजण आलेले, सगळे आमच्या काकू आलेल्या आहेत. आणि आता सगळेजण मिळून इकडे तेलच्या बनवत आहोत. तर सगळे लाटून देत आहेत, मी तळत आहे. आणि कल्पना इकडं जी तेलच्या बनलेल्या आहेत ते सगळे इकडे बाजूवर टाकले आहेत, म्हणजे बाजूवरती एखादी कपडा किंवा कडबा टाकला जातो असं म्हणत आहेत. तर कडबा काय आणलेला नव्हता आम्ही, फक्त इकडं एक जे आहे ना धोत्राचा कपडा आम्ही घेतलेला होता आणि पेपर टाकलेले आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते छान झोप करेल म्हणून पेपर टाकलेले आहेत आम्ही. त्यावरती तेलच्या जे आहे ना ते पसरवून टाकलेले आहेत. आणि आज दिवसभर तेलच्या अशाच काढते, कारण तेलची जास्त जाड असते आणि ती गार घालत सगळं जास्त लागतो, म्हणून मी अशाच बाजूवरती पसरवून ठेवणार आहे. बस सगळं तेलच्या मग आमची चालू आहे. तिकडं थोड्याशा तेलच्या मी तळल्या आणि आणखी थोडंसं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, कारण कढई भरून तेल असलं तर तेलची लवकर तळली जाते. तर इकडं बघू शकता सगळेजण तेलच्या बनवत आहेत, कोणी उंडा भरून देते, कोणी लाटत आहे, मी तळत आहे. आणि इतक्या तेलच्या बनलेल्या आहेत, म्हणजे सगळेजण आले तर जास्त वेळ लागला नाही. बोलत म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, खरंच मला सांगते. गावाकडचं ना खरंच वेगळाच रुटीन असतो, जे सिटीला भेटत नाही. गावाकडचं जे रुटीन आहे त्यामध्ये खूप प्रेम असतं, सगळेजण मिळून मिसळून कामं करत असतात, त्यामुळे एकावरती कामाचा लोड येत नाही, छान वाटतं. इकडं सगळेजण इकडं सगळ्यांची चर्चा पण चालू आहे, छान एन्जॉय करत इकडे सगळ्यांनी त्याच्या लाटून सगळ्यांसाठी इकडं बनलेलं आहे. गरमी खूप होत होती, तर मला चहा तरी नको, लिंबू शरबत बनवलं सगळ्यांसाठी. तिकडे कल्पना आणि आम्ही दोन लिंबू शरबत बनवत आहेत आणि सगळ्यांना देत आहेत. तोपर्यंत तेलच्या तळत आहे, म्हणजे तेलच्या बनवणार खूप जण झालेले आणि तळणार मी एकटी झालेली होती, त्यामुळे तेलच्या इकडे जास्तच बनलेल्या होत्या. तर काही नाही, तेल छान गरम झालेलं आहे, पटकन मी तेलच्यात तळून घेते. म्हणजे मी काय करते ना, आता दोन तेलच्या थोडासा मला वेळ जास्त लागत होता, टाकत आहे. तेलचा जास्त मोठे कडे छान मोठा करायचे आहे. इकडे दोन इकडे सगळ्यांना शरबत दिलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी कसं गरमीमध्ये छान गारगार असं लिंबू शरबत प्यायला. तर लिंबू शरबत करून तेलच्या पण बनवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इकडं सगळ्या तेलच्या बनवलेल्या आहेत, पूर्ण 250 तेलच्या बनलेल्या आहेत. आणि सगळ्या काकू पण आता परत गेलेले आहेत, आणि जितके भांडे झालेले होते सगळे जमा केलेले आहेत, म्हणजे तेलच्या बनवले जितके भांडे लागलेले होते ते पण आणलेले, आणि ते जेवण खाणं झाले होते ते पण भांडे खूप सारे झालेले होते. भांडे घासून घेतलेत, म्हणजे इकडे घासून दिले सगळे दिलेलं आहे. आणि इकडे रोड जे ना सिमेंटाचा कोबा बनलेला आहे, तर थोडासा गरम झालेला ते बनवत आहे. तर सगळे आरामात धुवून घेत आहे, कसं शांत बसणार नाही. कुठं मम्मी गेली तिकडे खूप वाटत आहे, म्हणजे पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं लहान मुलांना, ते चालू होतं तिचं. तर ही सगळी कामं आवरली आणि आता इकडे आम्ही साड्या बघत आहोत, म्हणजे लग्ना दिवशी कुठली साडी घालायची, उद्या कुठली साडी घालायची, हे चर्चा आमची सुरू झालेली आहे. अश्विनीने खूप साऱ्या साड्या आणलेल्या आहे, सगळ्यांना म्हणत आहे की तुम्हाला जी साडी आवडली ते घालायला घ्या. तर मी पण 2-4 साड्या आणलेल्या आहेत. सगळ्यांनी साड्या आणलेल्या, माझी साडी आवडली तुम्ही साडी एकमेकांची चालली आहे इकडं. आणि आणखी मेहंदी काढलेली मी, तर आता मेहंदी पण काढली. काल तरी बांगड्या वगैरे घालण्यामध्ये सगळ्या मेहंदीला घालतो साडी घालायच्या वगैरे शिरोरी करायची होती, त्यामध्ये आता आजपासून तयारी करायला तू तेलची चर्चा सुरू झालेली इकडे, म्हणजे कुठली साडी घालायची, तेलची खोल्या तेलची खोलेली म्हणजे एकमेकांना मी देत आहोत. आता मेहंदीची डिझाईन मला
काढता येत नाही. परत आता घरामध्ये तितकं व्यवस्थित काढता कोणाला येत नाही. येते साधी सिंपल रोहिणीला पण व्यवस्थित येते. मेहंदीवालीला सांगितलं म्हणजे तिला मेहंदीवाली शिवून काढेल. फक्त आम्ही जे आहे ना वेदिका म्हणजे वेदिकाला व्यवस्थित येते, तर वेदिकाला ते सांगितलं की लवकर मेहंदी काढायची आहे, कारण मला येत नाही ती मेहंदी वगैरे काढायला, तितकी व्यवस्थित डिझाईन मला येत नाही. तर वेदिका येईल थोड्या वेळात. तोपर्यंत आम्ही आलो होतो आता शेताकडे वातावरणाचा एन्जॉय घ्यायला. खूप छान वाटतं शेताकडे, एकदम खुल्लं असं वातावरण आणि छान अशी गारगार हवा आणि हिरवळ तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतं आहे. आणि इकडं आंब्याला पण खूप सारे आंबे लागलेले आहेत आणि कोणी ठेवत नाही आहे. जेव्हा बाबा घरी नसतात ना त्यावेळी ती एकही आंबा झाडाला ठेवत नाही. म्हणून काय झालेलं आहे, भोवताली हे सगळी काटे लावलेली आहेत तिथं आणि आंबे खूप सारे लागलेले आहेत. काही तोडून घेतलेले आहेत, काही आहेत. तर अश्विनी इकडे एक आंबा तोडत होती चटणीसाठी. आता असंच खायला तुला आंबट आहे ते आंबे, चटणी छान बनते याची. तर एक आंबा तोडून घेते, तिला जमतच नव्हतं कारण खालच्या बाजूचे सगळे आंबे तोडून घेतले जे आहे ते वरच्या साईडला होते. तर कसं एक आंबा अश्विनीनं तोडून घेतलेला आहे आणि आता आम्ही घरी जात आहोत. घरी गेल्यानंतर परत मग मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मग आता पार्लरवाली म्हणजे जी मेहंदी काढतात ती येणार आहे. फक्त आमचंच थोडंसं टेन्शन आहे की आम्हाला मेहंदी कोण काढणार, म्हणजे आम्हाला तितकं व्यवस्थित येत नाही. त्यामुळे वेदिकाला परत इथं शेजारीची एक ताई आहे तिला पण व्यवस्थित येतं, तर तिला बोलवलेलं आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आणि पुढची तयारी कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. तर इकडं वेदिका आलेली आहे, वेदिकाची मैत्रीण आलेली आहे. तर आपण ती काढत आहे, करू शकत खूप सुंदर असं डिझाईन काढलेलं होतं आणि स्वतःला मेहंदी काढत आहे. तिला तिची मेहंदी पण शेअर करेल कशा पद्धतीने काढलेली आहे आणि पुढची तयारी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय, टेक केअर.